नमस्कार. शेफाली वैद्य यांनी अरविंद यांच्या एक्स अकाउंटवरून एक मेसेज आहे तो फेसबुकवर घातला, तो माझ्या वाचनात आला. ह्या मेसेजमधले बरेचसे टर्म्स हे सायंटिफिक आहेत. ते मराठीत करून सांगता म्हणजे मी प्रयत्न केला शोधायचा गुगलवरून वगैरे, पण खूप कठीण वाटलं मला. त्यामुळे जसेच्या तसे सांगायचा मी प्रयत्न करते. काहीमध्ये माझे प्रोनाऊन्सिएशन चुकीचंही असू शकतं. तर त्यांचं म्हणणं आहे, ज्या वेळेला ह्या 2 महिन्यामध्ये जेव्हा विकाऊ मीडिया खोट्या भूक हडताळवर बातम्या देत असताना आपल्या खऱ्या तरुणाईने, भारतीय तरुणाईने काय काय कार्य केलं त्याचा आढावा त्यांनी दिलेला आहे. त्यांनी देताना आजच्यापासून म्हणजे जुलै 19 तारखेपासून गेलेलं मी उलटी वाचायचा प्रयत्न करते. जूनपासून सुरुवात करूया आपण. जून 13ला आपली बायका केडेटची पहिली टोळी NDAमध्ये शिकायला गेली आणि ह्याच्यातून बायकांना वुमन एम्पॉवरमेंट डिफेन्समध्ये सुद्धा सुरुवात केलं. जूनच्या मध्यकालामध्ये मेडन फ्लाईट ऑफ इंडिजिनियस C-29 मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट हायलाइटेड ॲज मेजर सेल्फ रिलायन्स माइलस्टोन इन एव्हिएशन. म्हणजे विथ 40 एअरक्राफ्ट अंडर प्रोडक्शन ऑफ इंडिया. आपण एव्हिएशनमध्ये हवाई ह्याच्यामध्ये 40 एअरक्राफ्ट भारताने बनवलेले काढून आता मिलिटरी ट्रान्सपोर्टमध्ये आपण खूप सेल्फ रिलायंट म्हणजे आपणच मजबूत झालेलो आहोत. जून 2026मध्ये इंडियाज डिफेन्स प्रोडक्शन रिचेस अ रेकॉर्ड ऑफ 1.78 लाख करोड इन फायनान्शियल इयर 2025-26. म्हणजे भारताचं डिफेन्सला लागणाऱ्या वस्तूंचं उत्पादन 1.78 लाख करोड गेलेलं आहे 2025-26मध्ये. जून 10 आणि 11ला ह्याच वर्षीच्या जून 10 आणि 11ला DRDO कंडक्ट्स सक्सेसफुल फेज 2 बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स ट्रायल अँड अँटी-शिप मिसाईल टेस्ट डेमॉन्स्ट्रेटिंग कॅपेबिलिटीज अगेन्स्ट लॉंग रेंज बॅलिस्टिक थ्रेट्स इन्क्लुडिंग ICBM क्लास. म्हणजे DRDOने फेज 2 बॅलिस्टिक मिसाईलचं सक्सेसफुली ट्रायल केलेलं आहे. जून 15 तारखेला DRDO सक्सेसफुली फ्लाइट्स टेस्ट द इंडिजिनियस लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईल फ्रॉम ओडिसा. ऑल ऑब्जेक्टिव्ह मीट. आता DRDOनेच लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईल ओडिसापासून लॉन्च करायचा प्रयत्न इंडिजिनस आपण केलेला आहे, सक्सेसफुली केलेला आहे. 21 जूनला PM मोदी कमिशन 3 इंडिजिनियस बिल्ट वॉरशिप इन कोलकाता. INS दुनाग्री, प्रोजेक्ट 17A स्टील्थ फ्रिगेट, INS संशोधक, हायड्रोग्राफिक सर्वे वेसल अँड INS ॲग्रे, ASW शॅलो वॉटरक्राफ्ट. म्हणजे 3 आपण भारताने बनवलेले युद्धनौका भारताने म्हणजे कलकत्ताच्या INS दुनागिरीला, INS संशोधकला आणि INS ॲग्रेला दिलेला आहे. 24 जूनला RDSOने
RDSO with ARAI successfully conducts full-scale crashworthiness testing of LBH coaches for enhanced passenger safety. म्हणजे लोकांच्या यात्रिकांच्या सेफ्टीसाठी चांगल्या कोचेसचं LBH कोचेसची निर्मिती सुरुवात केलेली आहे जून 2024ला. आणि 24 जूनला इस्रो सक्सेसफुली कंडक्ट हॉट टेस्ट ऑफ क्रायोजेनिक इंजिन पॉवर हेड ॲट 175 टन्स थ्रस्ट लेवल. 175 टन्स थ्रस्ट लेवलला इस्रोने सक्सेसफुली हॉट टेस्ट ऑफ क्रायो इंजिनचं केलेलं आहे. 26 जूनला न्यूक्लिअर हीट बेस्ड हायड्रोजन प्रोडक्शन फॅसिलिटी कॉपर क्लोरीन thermochemical cycle commissioned at Kalpakam using fast breeder reactor process heat. अर्ली जुलै 2026ला IIT गांधीनगर टीम wins a grant for developing indigenous liquid cooling plates for AI data centers, EVS and high performance electronics. आता IIT गांधीनगरच्या टीमने ग्रांट मिळवली आहे. कशासाठी? तर इंडिजिनियस लिक्विड कूलिंग प्लेट्स बनवण्यासाठी जी AI डाटा सेंटरला, EVSला आणि हाय परफॉर्मन्स इलेक्ट्रॉनिकमध्ये उपयोगाला येते. अर्ली जुलै 2026मध्ये इस्रो अनाउन्सेस प्लान्स फॉर न्यू सॅटेलाइट अर्थ स्टेशन कॅम्पस नियर लेडो in Assam to strengthen space communication in North East. नॉर्थ ईस्ट बरोबर आपलं कम्युनिकेशन, आपलं वार्तालाप व्यवस्थित व्हावी ह्यासाठी लेडो, आसाम येथील लेडो या जागेवर नवीन सॅटेलाईट अर्थ स्टेशन प्लॅन केलेलं आहे जुलै महिन्यातल्या मधीत. मिड जुलैला VMAG Labs Bengaluru secures its 5th Indian patent for virtual magnet synchronous motor, a software-defined rare earth-free electric motor platform. VMAG Lab बेंगलुरूने 5वा इंडियन पेटंट काढलेलं आहे सॉफ्टवेअर याच्यामध्ये. जुलै 11 जुलैला RM राजनाथ कमिशन INS महेंद्रगिरी द 6th प्रोजेक्ट 17A स्टील्थ फ्रिगेट इन विशाखापट्टणम येथे RM राजनाथने महेंद्रगिरी INS महेंद्रगिरी ते 6वा प्रोजेक्ट सुरू केला. 12 जुलैला यंग इंडियन टीम विन्स 5 गोल्ड मेडल ॲट द 56th इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड इन कोलंबिया, सेक्युरिंग जॉईंट वर्ल्ड नंबर 1 रँक. म्हणजे तरुण भारतीय मुलांनी 5 गोल्ड मेडल मिळवले. कुठे? तर 56व्या जागतिक फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये आणि कोलंबिया इथे जे भरलं होतं आणि जगातला पहिला नंबर आपल्या देशाने मिळवलेला आहे. 13 जुलैला लखनौ कानपूर एक्सप्रेस वे 63 किलोमीटर, इंडियाज फर्स्ट बॅरियर फ्री एक्सप्रेस वे विथ सॅटेलाइट बेस्ड टोलिंग ओपन्स टू ट्रॅफिक. 63 किलोमीटरचा लखनौ कानपूर एक्सप्रेस वे जो अडथळ्याशिवाय आहे तो ओपन केला पब्लिकसाठी जुलै 13 तारखेला. जुलै 14ला DRDO कंप्लीट सक्सेसफुल मिलिटरी फील्ड ट्रायल
of an indigenous scalable fiber-based quantum key distribution system to secure strategic communication. DRDOने स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन करण्यासाठी मिलिटरी फील्ड ट्रायल सक्सेसफुली आणि ते पण भारतीय ह्याच्यातलं मेड पूर्ण केलं. 17 जुलै PM मोदी फ्लॅग ऑफ इंडियाज फर्स्ट इंडिजिनियस हायड्रोजन पॉवर्ड पॅसेंजर ट्रेन 10 कोच सेट फ्रॉम जिंद स्टेशन हरियाणा ऑन द जिंद सोनीपत रूट ॲज ॲन इनॅग्युरल सर्व्हिस. 17 जुलैला मोदींनी निशाणी केलं आणि ओपनिंग केलं पहिलं भारतीय हायड्रोजन पॉवर्ड पॅसेंजर ट्रेनची, ज्याला 10 कोच आहेत. जिंद स्टेशन हरियाणाच्या जिंद स्टेशनहून सुरुवात केली. 18 जुलैला यंग इंडियन वर्किंग ॲट स्कायरूट एरोस्पेस स्पेसिफिकली लॉन्च विक्रम-1, इंडियाज फर्स्ट प्रायव्हेटली डेव्हलप्ड ऑर्बिटल क्लास रॉकेट फ्रॉम श्रीहरिकोटा प्लेसिंग पेलोड्स इंटू लो अर्थ ऑर्बिट. आपल्या तरुण भारतीयाने जे स्कायरूट एअरस्पेसमध्ये विक्रम-1 हे एकदम सक्सेसफुली लॉन्च केलेलं आहे. 19 जुलैला म्हणजे आजच आपलं तरुण भारतीयांनी 4 टीम विन्स 4 गोल्ड मेडल्स, टॉप रँक ॲट इंटरनॅशनल केमिस्ट्री ऑलिम्पियाड अँड मेडल्स ॲट द इंटरनॅशनल बायोलॉजी ऑलिम्पियाड. 4 गोल्ड मेडल आपण इंटरनॅशनल केमिस्ट्री ऑलिम्पियाड आणि मेडल इंटरनॅशनल बायोलॉजी ऑलिम्पियाडमध्ये मिळवलेलं आहे. आणि मग त्यांनी शेवटचा सल्ला असा दिलेला आहे, चूज युअर हॉर्सेस वाईसली. तुम्ही तुमचा आता इथे ह्याचा अर्थ असा होतो की तुमचा नेता, आता हॉर्सेस म्हणजे ज्यांना यात्रा करायची असायची पूर्वी, तर तुमचा घोड्यावर बसायचं तो व्यवस्थित असला पाहिजे, तरच तुमचं घोडसवारी व्यवस्थित होऊ शकते. तर तुमचा नेता तुम्ही छानपैकी विचार करून निवडा, असं त्यांना म्हणायचं आहे. ह्याच्यातून तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे. बघा, किती गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या, ह्या नक्की गुगलवर जाऊन सर्च करा, ह्या खऱ्या आहेत की नाही. मी त्या सर्च केल्या आणि तुम्हाला हे वाचून दाखवलं. पुन्हा सांगते, तुम्ही ऐकताय, मी आभारी आहे.